नमस्कार मंडळी. विधानसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुका झाल्या, अगदी बिनविरोध झाल्या. मात्र त्याच्या मागे एक नाट्य रंगलं होतं, पक्षांतराचं नाट्य. आणि या नाट्याचे नायक आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सचिनजी. नमस्ते. सचिन अहिर आज आपल्यासोबत आहेत. अगदी थेट मुद्द्याला मी विचारते प्रश्न की असं काय कमी पडलं का तुम्ही पक्षांतर केलं? हे काय असते, एकतर मुळामध्ये मी ज्यावेळी 2019ला ही ज्यावेळी भूमिका आपण घेतली होती आणि त्यावेळी पण देखील BJP आणि शिवसेना ही एकत्र होती, एक संघ होती, या विचारणीत आपण केलं. अर्थात त्यानंतर साहेबांनी जो निर्णय घेतला, एक पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून घेऊन आपण ती जबाबदारी पार पाडण्याची भूमिका घेतली. मला असं वाटतं की एक ज्यावेळी एक स्टेज येतो की तुम्ही स्टॅगर्ड होऊन जाता. मी 2014 साली मी मंत्री राहिलो, त्यानंतर काळानंतर एवढ्या वर्ष जो गॅप पडला प्रशासकीय याच्यामध्ये घेऊन, आणि मग मला ज्यावेळी ही एक संधी ज्यावेळी धावून आली त्यावेळी मी निर्णय घेतला की आपल्याला ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे फक्त संधीसाठी नाही, अर्थात जसं म्हटल्याप्रमाणे की त्यामागची भूमिका अशी होती की माझा जो संघर्ष काळ आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे की 99च्या अगोदरचं झालेलं आहे, आणि ती संघर्षाची जी गाथा जर आपण बघितलं तर माझ्या मागे जो वर्ग आहे, मग तो कामगाराचा वर्ग आहे. जसं उदाहरण द्यायचं असेल, बेस्टचा संप झाला, त्याच्या कामगारांचे प्रश्न आहेत, आणि सामाजिक चळवळीतून जे उभे केलेले मी राज्यभरातली जी लोकं होती त्यांचेही प्रश्न अनेक वेळा प्रशासकीय ह्याच्यामधून ते सुटत नव्हते. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यावेळी शिंदेसाहेबांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला की आम्ही हा विचार करू, तर मला असं वाटलं की हे बहुमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतो आहे. अर्थात ते मिळत असताना पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मांडण्याचं काम मी केलं. आणि तुम्ही बघितलं असेल की विधान परिषदमध्ये असेल, पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने एक आमदार निवडून देण्याच्या बाबतीत असेल, 6 जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, किंवा पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये मला जी जबाबदारी आहे, आणि अगदीच जास्त म्हणजे म्हणायला झालं तर मुंबईमध्ये ज्या भागामध्ये लोकसभेचे खासदार संजय पाटील असतील, अरविंद सावंतसाहेब असतील, अनिल देसाईजी असतील, आणि वरळी विधानसभेमध्ये आदित्यजी असतील, आणि महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणण्याची भूमिका आपण घेतली. बरं, आता ह्या सगळ्यांमध्ये प्रश्न असा पडतो की तुम्ही एकनाथ शिंदे ज्यावेळी गेले तेव्हा तुम्ही गेला नाही, तुम्ही आत्ता गेला. तुमचा विश्वास बसत नाही का शिवसेना पुन्हा सत्तेत येईल उद्धव ठाकरेंची? नाही, एक मला सत्तेवर येईल की नाही येईल हा नंतरचा भाग आहे, पण जो रिवायवल करून घेऊन आपण जे लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे, किंवा तो त्यांचा जो ते संघर्ष म्हणून घेऊन आपण ते केलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, त्यात नक्कीच ही कमतरता आहे असं कोण नकारता येणार नाही. म्हणजे हे स्पष्टच बोलायला हरकत नाही. अर्थात त्या तुलनेतून ज्यावेळी आपण एकनाथ शिंदेंकडे बघतो तर त्यावेळी त्यांची कामाची व्याप्ती, काम करण्याची जिद्द, आता ते आज ॲडमिट झाले का, कारण तो 24/7 ज्याला आपण म्हणतो, काम करण्याची क्षमता, मग श्रीकांतची कार्यकर्त्यांबरोबर जाऊन इंटरॅक्शन म्हणा, हे म्हणा, ती अपील केली ते होईल. आणि एक लक्षात आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे की अनेक वेळा ही टीका ज्यावेळी होते, पण आम्ही देखील राष्ट्रवादीतून ज्यावेळी शिवसेनेत आलो, मी असेल, संजय पाटीलजी असतील, किंवा अनेक संजय देशमुख असतील खासदार म्हणून घेऊन, वाकचोरेजी असतील, असे अनेक लोक जे आहेत, हे इतर पक्षातून आल्यानंतर त्यावेळी काहीतरी आमच्यामध्ये आहे म्हणून बघूनच तुम्ही पक्षात भूमिका घेतली. आणि ज्याला आपण पॉलिटिकल फ्युचर म्हणतो बघा, कारण एक लक्षात आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे, तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की तुम्ही संधी बघून आलात का, मग असं होईल संधी साधू, मग तुम्ही स्वार्थ आहे का, स्वार्थ. पण आमच्या मागे ठाकरे अण्णाव नाही आहे, आमच्या मागे पवार अण्णाव नाही आहे, आमच्या मागे इतर जे मोठे नेते त्यांचं नाव नाही आहे. आम्ही लेगेसी घेऊन काम करणारे लोक नाही आहोत. आम्ही परिश्रम करून कार्यकर्ते म्हणून करून इथपर्यंत आलेलो आहोत. आणि ज्यावेळी आमच्यासारखी लोक हा विचार करतात की आता हे पॉलिटिकल फ्युचर जर आपल्याला सस्टेन करायची आणि आपल्या पुढच्या पिढीला एक लेगेसी द्यायची, तर लेम लेगेसी द्यायची की आपण वाद जायचं, म्हणून तो निर्णय आम्ही आमच्या दृष्टिकोनातून घेण्याचं काम केलेलं. कारण शेवटी ज्यावेळी हजारो लोक तुमच्यावरती डिपेंड राहतात, आपण त्यांना देऊ शकत नाही, करू शकत नाही. माझ्या बाबतीत मी हे कधी बोलणार नाही की ते वेळ देत नव्हते किंवा आम्हाला विकास निधी मिळत नव्हती. म्हणजे म्हणून मी प्रामाणिकपणे लोकांच्या समोर जात असताना की हो, मी हे निर्णय घेतलेले आहेत आणि या गोष्टीसाठी घेतलेले आहेत. तुम्ही त्याच्यात व्यक्तीचा स्वार्थ म्हणा, समाजाचा स्वार्थ म्हणा, संधी म्हणा, ही म्हणा, कारण 2014च्या नंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष असताना पण माझ्यासमोर पर्याय होते, पण मी पर्याय तो स्वीकारला नाही. मी नंतर मला 4-5 वर्ष लागले हा निर्णय घ्यायला. 2019ला ज्यावेळी आदित्य सारखाचा एक उभरता चेहरा, ठाकरे कुटुंबातला व्यक्ती मैदानात उतरतो, त्याला साथ द्यायची की त्याला विरोध करायचा, हा एक माझ्यासमोर प्रश्न होता. मी साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हे मिळेल काय मिळेल कधी अपेक्षा केली नाही. मला 2 वर्षानंतर विधान परिषद पद मिळालं. कधी मी त्याची तक्रार केली नाही. सरकारमध्ये असताना, मी मंत्री असताना पण
ते मंत्री झाले आणि त्यांनी व्हावं ही मागणाऱ्यापैकी मी एक व्यक्ती होतो म्हणून. आणि मुळामध्ये एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की हा काळांतरानंतर पण जो होतो जो संघर्ष आपला त्यावेळी असतो त्यावेळी आपल्याबरोबर जी कारण आजही कार्यकर्त्यांना असं वाटते की सामाजिक दृष्टिकोनात आमच्या प्रश्नाला न्याय काय मिळाला, मग आम्हाला काय मिळालं, हा जो तुम्ही जसा विचारतो आणि म्हणूनच तो निर्णय घेण्याची भूमिका मी घेतली. इथे मी म्हणते की एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली की आम्ही षटकार मारला, तर तुम्हाला वाटतं तुम्ही पक्षातनं बाहेर पडणं उद्धव ठाकरेंच्या हा षटकार होता? नाही, षटकार होता, रन होता, काय होता माहीत नाही, पण तुमच्या समोर बसलोय मी यासाठीच बसलोय तर काहीतरी आहे म्हणून, कारण शेवटी आम्ही चळवळीतली लोक आहोत, काम करणारी लोक आहेत. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी जे मला शिंदे साहेबांबद्दल आकर्षित झाली की ज्यावेळी गिरणी कामगारांचा आम्ही प्रचंड मोर्चा घेतला होता ते त्यांनी टाळलं नाही, त्यांना सामोरे गेलेत आणि जे मुंबई शहरामध्ये घरं पाहिजे हा निर्णय त्यांना आम्ही आग्रह धरला, त्यांनी ते घेण्यात भाग पडलं. एस-टी संप झाला होता, आउट ऑफ वे जाऊन जे कॉन्ट्रॅक्ट कामगारांना ते वाढ मिळत नव्हती ती देण्यात गेलं. तर या 2-3 गोष्टी नक्कीच माझ्यासारख्या आकर्षित झालेत आणि आमचा मुंबई बेस राहिलेला आहेत, मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख राहिलेलो आहेत. आज मी जरी घटनात्मक पदावरती असेल पण संघटनात्मक ज्यावेळी असेल तर त्याचा फायदा हे पक्षाला होणारच आहे. आणि म्हणून काहींनी सांगितलं तुमची टीम कधी येईल हे होईल, मी त्यांना सांगितलं पहिला मला तर मॅच खेळून काही स्कोअर बनवू द्या, मग दुसऱ्या टीमचा विचार करा. तर आम्ही काम करणारे लोक आहोत आणि या अगोदर देखील पक्षामध्ये यावी होतो आम्ही त्यांना ते वाढवण्याची आवश्यकता आणि तोच प्रयत्न आमचा पुढचा राहणार. नक्कीच. मात्र हा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहेच. तुम्ही टीम प्लेअर आहात, तुमच्यावर अनेक नगरसेवकांचं लक्ष आहे, तुमच्या सोबत ते आहेत, तेव्हा हे सगळे नगरसेवक सुद्धा आता शिंदेंकडे जातील का? काय बघा, वाटतं? मी तोडणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही आहे, मी जोडणाऱ्यापैकी आहेत आणि वाढवणाऱ्यापैकी आहेत. मी ज्यावेळी NCP मध्ये पण होतो तर माझ्यावर 6 जिल्हा अध्यक्षपैकी 5 जिल्हा अध्यक्ष यायला तयार होते. मी भूमिका घेतली असं नाही, तुम्ही येतोय म्हणून तुम्ही असं नाही, तुम्ही कशी अकोमोडेट होणार आहे, तुमचे काय प्रश्न येतात, आता लगेच काय होईल अशातला भाग नाही. पण ज्यावेळी लोकांना हे वाटायला लागलं की बाबा आपण इकडे काम करून पण आपण निवडून येणार नाही आहोत, कारण बघा अनेक वेळा का होतो, आपण अगोदरच्या लोकांना 30-40 गेलेत त्यांना आपण पदवी देऊन टाकली की हे असं झालं, आता खासदार गेले, पण तुम्ही लोकशाहीमध्ये हाही बघा ना की बाबा ती लोक परत निवडून पण येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातले काही लोक मंत्री होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत, काहीचे लोक परत रिवाईव्ह होताना, आणि जी संख्या 40 होती ती आता वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ते ठीक आहे, आपण आरोप करतो, आम्ही ते आरोप करण्यामध्ये पैकी पण होतो, पण रिझल्ट म्हणजे ह्याचा अर्थ लोकशाहीचा जो कणा जो निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तोही पण ज्यावेळी दिसता असताना तर मला असं वाटते ते नगरसेवक असतील, ते आमदार असतील, ह्यांच्यासमोर पण हा एक प्रश्न असेल ना की उद्या आमचा भविष्य जर आम्हाला बघायचं असेल तर तो भविष्य आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की आम्ही ज्यावेळी आयडिओलॉजिकली शिवसेनेमध्ये आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आमची भूमिका अशी होती की शिवसेना आणि BJP एकत्र राहणार आहेत, ती वेगळी झाली. आज आम्ही काय भारतीय जनता पार्टीकडे गेलो नाही आहोत. मग तेव्हा आज तुम्ही आम्ही तुमच्या काँग्रेस, मुख्यांना NCP जाब विचारला नाहीत का? ते आमची मर्यादा होते ना, आणि आम्ही विचारून त्याच्यातून काय बदल होणार आहेत अशातला भाग पण नाही होता ना. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद पण झाला व्यक्तिशा, कारण का ती लोक जे ते राष्ट्रवादीचे जे मायावर होते त्यांना ठेवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली, पण आम्हालाही तो शौक होता. नक्कीच हा एक प्रश्न आहेच. मात्र आता इथं बघता आपण, तुम्ही सरळ म्हणालात की सगळ्यांना पद हवं असतं, तर पदासाठी सगळेच जण सत्तेत जायला लागले तर मग विरोधी पक्ष उरणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय म्हणाल तुम्ही? असं नाही की एक लक्षात ठेवली पाहिलं पाहिजे, कुठचाही पक्ष कोणी जाण्याने होतोय अशातला भाग नाही. त्या पक्षाची ताकद वाढत असते, स्कोप वाढत असतो. पण एक गोष्ट नक्की आहे की ही वेळ का येते ह्याचाही कुठेतरी आत्मपरीक्षण, जसं त्यांचे आमदार आता स्वतः बोलतात. काय वाटतं तुम्हाला, काय येते ही वेळ? नाही, मी खूप काही गोष्टी ॲनालिसिस करता येईल, तो काय आजचा हा व्यासपीठ नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की पक्ष म्हणून रिवाईव्ह करण्याची गरज किंवा आपण कोणाच्याही वरती अवलंबून, म्हणजे मी अगदी माझ्या बाबतीत पण म्हणतो, म्हणजे तो विश्वास त्यांनी मला यावरती दिल्यानंतर पण थेट कार्यकर्त्यांशी डायरेक्ट जोपर्यंत संपर्क होऊन थेट म्हणजे उद्धव कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा थेट कार्यकर्त्यांशी संपर्क नाही असं तुम्हाला म्हणायचंय? कसं आहे, ती सिस्टम जी झालेली आहे हां. ती नाही आहे असं म्हणता येणार नाही, कारण ते भेटत असतात, बोलत असतात. माझा अनुभव, मला तर नेहमी भेटे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की एक जिल्हा प्रमुखाला वाटलं की मला डायरेक्ट साहेबांशी बोलायचं आहे तर ते व्हॉट्सअप करतात, ते व्हॉट्सअप बघतात, पण ते बोलू शकतो का? कारण इकडचा जो ढाचाच असा आहे की तुम्ही संपर्क प्रमुख आणि संपर्क नेते ह्यांच्या माध्यमातून ते यायला पाहिजे. मला असं वाटते त्यामध्ये बदल करणं. आणि तुम्ही तुलनात्मक जर आपण बघितलं असेल तर एकनाथ शिंदेजी इझिली ॲक्सेसेबल आहे. म्हणजे अनेक वेळा मला तर काही कार्यकर्ते सांगतात की व्हिडिओ कॉलवर पण बोलतात, ते उदाहरण डिलिव्हर करतात. त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांबरोबर बसतायत, भेटतायत, त्यांच्याशी ऐकतायत. तुम्ही निवड फक्त सभा घेऊन आणि आपण त्यांना ती ऊर्जा देऊन तेवढा पुरता मर्यादित राहून आपण आता
पुढे काम करू शकतो का, तर त्याला खूप बदल झालेले आहेत, परिस्थिती अनुसार हे झाले. आणि तो फक्त शिवसेनेसाठी असं नाही, तो काँग्रेसला पण लागू आहे, तो राष्ट्रवादीला पण लागू आहे. कारण रिजनल पार्टी आणि कम्पॅरेटिव्हली काँग्रेस, कारण काँग्रेसचं कसं देशव्यापी जे चाललेलं आहे त्याचा इफेक्ट त्यांना मिळतो आहे. पण जर रिजनल लेवलला जर बघितलं तर ते आमच्या शिवसेना पक्षाला पण, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाच्या लोकांना पण, आणि जुन्या शिवसेनेला पण ते लागू होणारच आहे. नक्कीच. तुम्ही आता जी तक्रार मांडली की जिल्हा प्रमुखांची वगैरे, पण ती तुम्हाला गैरलागू आहे. तुम्हाला किचन कॅबिनेट म्हटलं जायचं. मग तुमच्यावर अशी नाही, नेमकी माझा तर आदित्यजींशी अत्यंत चांगला जवळचा संबंध राहिला आणि मी तर नेहमी क्रिटिकवाला पण राहिलो, कारण ह्या गोष्टी केल्या पाहिजे, या गोष्टी केल्या पाहिजे, आणि ते ऐकायचे पण काही गोष्टी बाबतीत. पण 100% इम्प्लिमेंट होजायचं नाही, कारण मला वाटते कदाचित त्यांच्याही मर्यादा असू शकतात. पण अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे, त्याने तो केलं पाहिजे. पण ते करत असताना आपण कम्पॅरेटिव्हली कोणाच्या बरोबर तुलना आपण करतोय, म्हणजे त्यांना तुम्ही टीका करा, आरोप करा, हे करा, पण त्यांचं काम दिसतोय ते दिसतोय, ते राईट असेल की रॉंग असेल, त्याला तुम्ही कसं काउंटर करणार, तर हा एक पर्याय आहे. नक्कीच. आपण आता आदित्यचा तुम्ही विषय काढलेला आहे, मी पुन्हा वरळीमध्ये येते. तुम्ही आता नाहीत तेव्हा आदित्यच्या अडचणी वाढू शकतात का आदित्य ठाकरे? बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे, मी गल्लीचं राजकारण करायला आलो नाही, मी राज्याचं राजकारण करायला आलो एक. आणि दुसरी गोष्ट, ते पहिल्यापासूनच होतं, म्हणून तर आम्ही ही वरळी त्यांच्या हातामध्ये दिली. आणि देण्याचं काम त्यामागे होतं की अनेक जी विकास कामं रखडली आहेत ती आहेत, त्याला गतीही मिळाली, म्हणजे त्याला साथ आम्ही देण्याचं काम केलं. जसं बिर्डी चाळीचं रिडेव्हलपमेंट झालं, अनेक झोपडपट्ट्याच्या बांधकाम झाले, जुन्या चाळीचे पण झाले. पण अनेक ज्या प्रशासकीय याच्यामुळे किंवा हे अडले, ती पुढे नेण्याचं काम दायित्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करावं लागेल. कारण ज्यावेळी तुम्ही राज्याचा विचार करता तर राज्यामध्ये वरळी पण आहे. पण अनेक वेळा काय होतो की वरळी आमचा बालेकिल्ला आहे, वरळीवरती आम्हीच येऊ. मग मी पण वरळीतूनच निवडून आलो होतो ना याच्या अगोदर, मी काय बाहेरून निवडून नाही आलो होतो. याच वरळीच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि NCPच्या मी निवडून आलो होतो. मिलिंद देवरासारखे कॅन्डिडेट जे लोकसभेचे खासदार होते, पण नेहमी ते माझ्यावरती अवलंबून राहायचे. त्यांचा डायरेक्ट कधी थेट वरळीशी कार्यकर्ते आणि बाकीच्याबरोबर संबंध असायचा, पण डायरेक्ट संबंध यायचा. तरी एवढी आघाडी आपली कशी झाली? कारण भौगोलिक परिस्थिती ही वरळीची बदलते. हाय राईज बिल्डिंग्स मोठे आलेले आहेत, तो एक एरिया वाढतोय आणि या पुढच्या 3-4-5 वर्षामध्ये तो अजून वाढणार आहे. तर असं कोणीतरी सांगितलं की वरळीवरती 7-12वरती आमचंच नाव लिहिलेलं आहे, तर तसं होत नाही, हे वरळीकर ठरवतील. पण फक्त सहानुभूतीने तुम्ही लोकांसमोर जाऊ शकता का, तसं परिस्थिती राहिली नाही. कारण लोकांना आता रिझल्ट पाहिजे. कारण आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो किंवा यायच्या अगोदर आम्ही लोकांना सांगायचं की तुम्हाला मंत्रालय द्यायची गरज नाही, मंत्रालय आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ. ती 1.5-2 वर्षामध्ये ठीक आहे, कोविडची परिस्थिती असेल नसेल, पण 100% तो डिलिव्हरन्स झाला अशातला भाग नाही. आणि मला असं वाटते ती भूमिका राहील. पण पक्ष जे कोण उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी तर मला नक्कीच काम करावं लागेल. परंतु जसं मी म्हटल्याप्रमाणे की या पदाचा वापर सर्वसामान्य वर्ग असेल, जो उपेक्षित समाज असेल, आणि माझी तर आता घटनात्मक भूमिका असल्यामुळे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न आणि मानस पुढे माझा राहणार आहे. नक्कीच. तुम्ही म्हणालात की वरळी काही कुणा एकाची नाही, तर पुढच्या काळामध्ये वरळीमध्ये तुम्ही जागाही लढवू शकता का? ऑब्व्हियसली पक्ष म्हणून तर लढणारच आहे. ते मी लढीन, दुसरा कोण लढेल का कोण उमेदवार आहे, तो पक्षाचा निर्णय. आणि तशी कुठचीही चर्चा अशी झालेली नाही आहे. आणि अनेक वेळा काय होतो की वरळीमध्येच काय करण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. पण तुम्ही बघा की आमच्यासारखेचा वापर संघटना म्हणून घेऊन पुणे जिल्ह्याला झाला, तिकडे आम्ही रिझल्ट दिलं. अनेक समाजाची जी लोकं जी किंवा आहेत आज वाशिमला आहेत किंवा संभाजीनगरला आहे, नांदेडला आहेत, नाशिकला हे आहेत. तर मला असं वाटते पक्ष म्हणून घेऊन ते महत्त्वाचं जे वाढवणं आहेत. अर्थात मला मर्यादा आहे काय घटनात्मक पद असल्यानंतर, पण असं असलं तरी देखील शेवटी पक्षला जिकडे इकडे गरज लागेल तिकडे आम्ही आहोत. नक्कीच. आपण पाहतो खरं तर भाजपचा कोणी चेहरा प्रॉमिनंट वरळीमध्ये नाही. जर पक्षाने आदेश दिले तर आदित्यच्या विरुद्ध तुम्ही लढणार का? नाही, बघा, पक्षाचा आदेश आला किंवा पक्षाने जर भूमिका घेतली तर ते काही बोलू शकत नाही. पण पक्षाला मलाही विचारावं लागेल ना, शेवटी माझी इच्छा पाहिजे, माझी पाहिजे. होकार देणार की नकार देणार? नाही, बघा, आज जसं मी म्हटल्याप्रमाणे मी असं कुठचाही विचार केलेला नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की या वरळीतला आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तर मला तर कसोटी करावीच लागेल आणि ते निवडून आम्ही आणणारच. म्हणजे तुम्ही अर्थात आदित्यच्या विरुद्ध लढायला तयार आहात पुढच्या काळामध्ये? उमेदवारी म्हणून लढायचं का पक्ष म्हणून लढायचं तो पक्षाचा अधिकार आहे. म्हणून मी अजून वारंवार यासाठी स्पष्ट करतो, कारण अनेक वेळा काय होतो की वरळीला तुम्ही यांच्यासमोर उभे केलेले आहेत, हे केलेली, ती काय अशी गल्लीतली लढाई लढण्यासाठी आम्ही इकडे आलेले नाही आहोत. आम्हाला राज्यामध्ये नेतृत्व करायचं आहे, राज्याचे प्रश्न घेऊन करायचे आहे. तर संकुचित परत मला त्याच वरळीपुरता मर्यादित न ठेवता वरळीकरांचे विषय सोडवावेच लागतील.
पण दक्षिण मुंबई असेल, पूर्ण मुंबई शहरातले असेल, कारण मी राज्याचा गृहनिर्माण मंत्री राहिलो आहे, मी उद्योग मंत्री राहिलो आहे, पर्यावरण राहिलेलं आहे, परिवहन 7-8 खात्याचा जो माझा दांडगा अनुभव आहे, त्यातून पक्षाची भूमिका असेल किंवा समाजामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घ्या. नक्कीच. आता तुम्ही एका घटनात्मक पदावर आहात आणि नवीन नवीन प्रवेश केलेला आहे, तर तुमची पुढची वाटचाल कशी असेल? नक्की माझ्यावरती जबाबदारी म्हणजे हेडमास्टरची झालेली आहे, पण एक गोष्ट आहे की सर्वांना समान न्याय देण्यासाठी, म्हणजे माझ्या वेगवेगळ्या चष्म्यातून बघून चालणार नाही. आणि गेल्या 2-3 दिवस जेव्हापासून माझी निवड झालेली आहे, सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की परवाची एक लक्षवेधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निनोचा जो येणारा जो प्रॉब्लेम, त्यामुळे जे पावसाची जी वाढलेली मुदत जी आहे त्यामुळे 1 तास लक्षवेधी चालली, नाही तर शक्यतो लक्षवेधी 20-30 मिनटं चालत नाही आहे. पण सभापती असेल, मी असेल, आम्ही निर्णय घेतला की या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर त्याची चर्चा व्हायला पाहिजे, सकारात्मक दोन्ही बाजूला चर्चा व्हायला पाहिजे, आणि त्यातून जनतेला जे अपेक्षित आहे तो उत्तर सरकारकडनं यायला पाहिजे. ते येत नसेल तर त्याचे कारणं काय हे पण लोकांसमोर जायला पाहिजे. तर मला असं वाटते, मी 1999 सालापासून 3री टर्म आहे, माझी 4थी टर्म आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मला ज्यावेळी पुरस्कार उत्कृष्ट वक्ता म्हणून मिळाला, तर त्याचा जो अभ्यास माझा आहे, मी पार्टीचा एका काळामध्ये चीफ व्हिप होतो NCPमध्ये असताना, तर तो संसदीय कार्य जो माझ्या जे कारकीर्द राहिलेली आहे, ती पुढे निश्चितपणे सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः मध्यमवर्गीय आणि उपेक्षित समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी मी करेन. नक्कीच. आज आपण पाहतो तर वरळी खरं तर मधला भाग आहे मुंबईचा, आणि वरळीच्या आजूबाजूला पाणी साचतं, नालेसफाईची कामं अजूनही अपूर्ण आहेत, आरोप होत आहेत, अनेक अपघात होत आहेत. त्याबद्दल तुमचं आजच्या प्रकारावर काय मत आहे? हे गेल्या 2-3 दिवस अगोदर ज्यावेळी आलं, तर त्यावेळी या मताशी आम्ही पण सहमत होतो की शेवटी प्रशासन किंवा कुठचा असलेला नगरपालिकेचा महापौर उपमहापौर तो काय साफसफाई करत नाही, हे ठेकेदारी करतात. त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्रशासनमधले काही लोकांचं आहे. आणि म्हणून या सतर्क राहून हे जे जसं आपण प्रायर मॉन्सून म्हणतो, मिड ऑफ मॉन्सून म्हणतो आणि आफ्टर मॉन्सून म्हणतो, हे काम झालं आहे की नाही झालेलं आहे, ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही आज बघितलं असेल की त्या तुलनेतून जशी कंटिन्यूस पाऊस झाल्यानंतर जी मुंबई जी पूर्ण स्तब्ध झाली होती ती तरी दिसत नाही. म्हणून तर तुम्ही आज इकडे आपण स्टुडिओमध्ये इंटरव्ह्यू घेताना पाहायला मिळाल्या. पण नक्कीच एक जागरूक नागरिक आहे नात्याने, कारण शेवटी ज्यावेळी घटनात्मक पदावरती मी असतो तरी देखील मी मुंबईतला नागरिक आहे, मुंबईतला एक मतदार आहे. त्यामुळं ह्या सर्व प्रश्न आले तर त्यालाही देखील मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही नक्कीच करू. आज राज ठाकरेंनी एक पोस्ट केली, फडणवीसांना उद्देशून केली, मात्र सरकारचं अपयश आणि सरकार काय करताय यावरती होती. राजकीय संस्कृती महाराष्ट्राची, तुम्ही आता सरकारमध्ये आहात, तर तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल काय बोला? नाही, काय मला काय कधी कधी ते एवढे कन्फ्यूज दिसतात, ते कधी सपोर्ट करतायत किंवा काय नाही करतायत. कसं आहे बघा, टीकाला टीका करणं हा त्यांचं कर्तव्य आहे, म्हणजे आहेत. पण एक गोष्ट लक्षात तुम्ही केलं पाहिजे की तुम्ही पार्ट ऑफ द सिस्टम पण व्हा ना. का नाही तुम्ही त्याच्यातली काही चांगल्या सूचना देतो जे तुम्ही अगोदर देत होता, असं नाही का नाही आहे. अच्छा, तुम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांशी भेटता, ट्विट करायची गरज काय, एक फोन उचलून पण तुम्ही त्यांना सांगू शकले असतात. पण अनेक वेळा काय होतं, एक आपला राजकीय अस्तित्व किंबहुना एक विषय टिकवण्यासाठी या ज्यावेळी गोष्टी होतात, तर मला असं वाटते त्याच्या पलीकडे जाऊन मुंबईकर या नात्याने मग राज ठाकरे असतील, आदित्यजी असतील, आम्ही सर्वांनी बघायला पाहिजे, असं माझं मत आहे. नक्कीच. धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिलात, इथपर्यंत आलात. आपण पाहतोय महाराष्ट्र राजकारण वेगानं बदलतंय, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती सुद्धा वेगानं बदलतेय. तेव्हा पुढच्या काळामध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आता पक्षांतर केलंय, तुमच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. नमस्कार. थँक्यू.